बघा आपल्या आजच्या कॉम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली या टॉपिकमध्ये लेजर आपण सुरू केलेलं होतं आणि लेजरची थेरी आणि लेजरसाठी जो प्रॉब्लेम आपल्याला पहिला दिला त्याच्या जर्नल एंट्रीज आपण मागच्या टॉपिकमध्ये करून घेतलेला होता. तर हा असा प्रॉब्लेम होता. श्री माधव वाघ मद्रास स्टार्टेड बिझनेस 1 एप्रिल 2001 इज ट्रान्झॅक्शन फॉर मंथ एप्रिल इज गिवन टू यू. यू आर रिक्वेस्टेड टू पोस्ट दिस ट्रान्झॅक्शन इन लेजर अकाउंट अँड बॅलन्स देम. पहिले जर्नल एंट्रीज करायचे आणि जर्नल एंट्रीज वरून आपण काय करणार त्याचं लेजर पोस्टिंग करणार. तर जर्नल एंट्री आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर या पद्धतीने आपण जर्नल एंट्रीज केलेल्या होत्या. बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. आता आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं. लेजर पोस्टिंग साठी आपण बघितलं होतं की आता ही जी एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, तर या एंट्रीची पोस्टिंग करण्यासाठी आपल्याकडे हे दोन लेजर अकाउंट तयार केलेले पाहिजेत, कॅश अकाउंटचा आणि कॅपिटल अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या डेबिट असल्यामुळे कॅशच्या डेबिटला आणि कॅपिटलच्या क्रेडिटला पोस्टिंग आपलं होणार. बरोबर का नाही? आणि तिथं आपण काय ठरलं होतं, ज्या अकाउंटच्या डेबिटला तुम्ही पोस्टिंग करणार त्याच्या क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव तिथं आपल्याला लिहायचंय समराईज पद्धतीने. आणि ज्याच्या क्रेडिटला तुम्ही पोस्टिंग करणार त्याला बाय शब्द लिहून ते पोस्टिंग करायचे. आणि डेबिटला टू शब्द लिहून आपल्याला करायचे. आणि क्रेडिटला आपण ज्यावेळेस पोस्टिंग करू त्यावेळेस डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव आपल्याला तिथे घ्यायचं. मग डेबिटचं अकाउंट कोणतं? कॅश अकाउंट. बरोबर की नाही? मग जाऊ आपण आपल्या पोस्टिंग कडे. पहिले कॅश अकाउंट कडे मी जातोय. बघा, कॅश अकाउंट माझ्या समोर आहेत. लक्षात घ्या, इथं आहे का? पहिले एंट्री आपली काय झालेली आहे? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी झालेली. मग आपल्याला कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करायची. बरोबर. मग डेबिट साईडला आपण पहिले तारीख टाकू इथं. बरं. आणि पर्टिक्युलर्स मध्ये क्रेडिटच्या अकाउंटचं नाव आपल्याला इथे लिहायचं, परंतु डेबिट साईडला लिहित असल्यामुळे टू हा शब्द त्याच्या पुढे लिहिला गेला पाहिजे. मग क्रेडिटचं अकाउंटचं नाव काय? कॅपिटल अकाउंट. मग इथं मी टू कॅपिटल अकाउंट असं मी लिहिलं. आणि पुढे त्या क्रेडिटच्या अकाउंटच्या पुढे जी अमाऊंट असेल ती आपल्याला इथे लिहायची, 1,00,000. बरं. झाली पहिली पोस्टिंग. ह्या एंट्री मधली पहिली पोस्टिंग आपली पूर्ण झाली. कोणत्या? ज्याला डेबिट आहे म्हणजे कॅशला डेबिट आहे म्हणून कॅशच्या डेबिट साईडला आपण पोस्टिंग केली. आता कॅपिटल, याच्याच खाली कॅपिटल अकाउंट आहे बघा, इथं आहे का? या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मला पोस्टिंग, कारण की कॅपिटलला क्रेडिट आहे, लक्षात घ्या. कॅपिटलला काय? क्रेडिट. म्हणून कॅपिटलच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग. पहिले डेट आपल्याला टाकायची. डेट टाकल्यानंतर क्रेडिटचं पोस्टिंग करताना आपलं ठरलंय की बाय शब्द सुरुवातीला घ्यायचा आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं. मग बाय कॅश अकाउंट. बरोबर. आणि अमाऊंट आपल्याला इथं घ्यायची आहे 1,00,000. आलं? झाली पोस्टिंग. समजलं मग पोस्टिंग कशी करायची? हा. ज्या अकाउंटला डेबिट आहे त्याच्या डेबिट साईडला क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू हा शब्द लिहून, आणि ज्याला क्रेडिट आहे त्याच्या क्रेडिट साईडला डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव बाय हा शब्द घालून. बरोबर. ठीक. चला जाऊ पुढच्या एंट्रीकडे. आपण पुढची दुसरी एंट्री जी होती आपण बघितली ती परचेस गुड्स वर ₹56,7,000 फ्रॉम खन्ना. आणि एंट्री आपली झालेली आहे परचेस अकाउंट डेबिट टू खन्ना अकाउंट. मग आता आपल्याला ह्या दोन अकाउंटला पोस्टिंग करावं लागेल. बरं. दोन अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करावं लागेल. मी पहिले ज्याला डेबिट आहे त्या डेबिटच्या अकाउंटकडे मी पहिले जातो, परचेस अकाउंटकडे. मग आहे का परचेस अकाउंट इथं? बरोबर. आणि त्याच्याच खाली खन्ना अकाउंट पण घेतलेला आहे. परचेसला डेबिट आहे म्हणून डेबिट साईडला मी डेट टाकेल. त्याच्यानंतर क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव पर्टिक्युलर्स मध्ये लिहिल. क्रेडिटला कोण आहे? खन्ना. म्हणून टू खन्ना अकाउंट असं मी इथे लिहितोय. टू खन्ना अकाउंट. आणि खन्नाच्या समोर जी काही अमाऊंट असेल ती आपल्याला लिहायची, 57,000. बर. लिहिली. पहिली पोस्टिंग झाली, दुसरी राहिली. बरेच जण पहिली पोस्टिंग केली का पुढच्या एंट्रीकडे जातात. असं करू नका. पोस्टिंग दोन दोन आहे किंवा तीन तीन पण असू शकतील. ज्यावेळेस दोन अकाउंटला डेबिट असेल त्यावेळेस दोन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होणार आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला जायचं क्रेडिट साईडच्या अकाउंट कडे. क्रेडिटचं अकाउंट आहे खन्ना. खन्नाच्या क्रेडिट साईडला मी डेट टाकतो इथं. बघा, 2 तारीख डेट टाकली. आणि पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये मी डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहितो, बाय परचेस अकाउंट. बाय परचेस अकाउंट. आणि अमाऊंट घेतो इथं 57,000. जी काही ट्रान्झॅक्शनची अमाऊंट आहे ती मी इथं घेतली.
आलं. झाली ही पण पोस्टिंग पूर्ण झाली. इथं कुठेही नॅरेशन येणार नाही, काहीच नाही, काही नाही, फक्त डेबिटच्या अकाउंटला आणि क्रेडिटच्या अकाउंटला पोस्टिंग करायची. ओके. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. 3 तारखेची एंट्री तुमच्या समोर आहे बघा. सोल गुड्स फॉर कॅश ₹35,000 आणि एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 35,000. आता इथं दोन अकाउंटला पोस्टिंग होणार आहे, कॅशला आणि दुसरं सेल्सला. मग मी जातो पहिले कॅशकडं. बघा कॅश अकाउंट माझ्या समोर आहे. ऑलरेडी एक पोस्टिंग झालेली आहे त्याच्या डेबिट साईडला. त्याच्याच खाली आपल्याला दुसरी पोस्टिंग करायची आहे. बघ, काय पोस्टिंग करायची आहे दुसरी? कॅशला डेबिट टू सेल्स अकाउंट. तारीख घाला पहिले, त्या ट्रान्झॅक्शनची तारीख घ्या, 3 एप्रिल. आणि टू सेल्स अकाउंट क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहा आणि अमाऊंट द्या, घाला 35,000. अमाऊंट द्या 35,000. झालं. आता आपल्याला कुठं जायचं? दुसरं अकाउंट कोणतं आहे? सेल्स. सेल्स इथं आहे का? नाही. मग मी जातो सेल्स अकाउंटकडं. मग सेल्स अकाउंटकडे जाण्यासाठी मी बघा इथं पहिले सेल्स अकाउंट. सेल्सला अजून काही पोस्टिंग आलेली नाहीये. सेल्सला क्रेडिट आहे. काय सेल्सला? क्रेडिट. म्हणून मला क्रेडिट साईडला पोस्टिंग करावं लागेल. क्रेडिट साईडला जातो, डेट कॉलम मध्ये डेट टाकतो. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव लिहितो, बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट आणि अमाऊंट लिहितो त्या सेलची 35,000. किती आहे? 35,000. अमाऊंट ही त्या ज्या अकाउंटमध्ये आपण पोस्टिंग करतो त्या अकाउंटच्या पुढची, म्हणजे क्रेडिटच्या अकाउंटच्या पुढचीच अमाऊंट इथं आली पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. झाले दोन्ही एंट्री आपल्या पोस्टिंग पूर्ण झाल्या. आपण आता पुढच्या एंट्रीकडे जाऊ. 4 तारखेची एंट्री आहे बघा. 4 तारीख. सोल गुड्स टू भट ₹45,000 आणि एंट्री झाली भट अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. भटला डेबिट आणि सेल्सला क्रेडिट आहे. पहिले आपण डेबिटच्या अकाउंटची पोस्टिंग करणार, म्हणून मी पहिले जाणार भट अकाउंट. भट अकाउंट कडे बघा. बघा या ठिकाणी दोन्ही अकाउंट एकाच ठिकाणी, वरती सेल्स आहे, खाली भट आहे ना. मग भट अकाउंटला डेबिट असल्यामुळे भट अकाउंटच्या डेबिट साईडला मला पोस्टिंग करायची. इथं पहिले डेट टाकणार मी, जी काही डेट असेल 4 तारीख. पर्टिक्युलर्स मध्ये क्रेडिट अकाउंटचं नाव, टू सेल्स अकाउंट आणि क्रेडिट अमाऊंट 45,000. किती आहे? 45,000. ओके. सेल्स अकाउंट पण या स्क्रीनवर असल्यामुळे इथंच पोस्टिंग होणार आहे बघा. सेल्सला क्रेडिट आहे म्हणून सेल्सच्या क्रेडिट साईडला माझं पोस्टिंग होतंय. पहिले तारीख टाकतो आणि पर्टिक्युलर्स मध्ये डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव बाय भट अकाउंट आणि त्याची अमाऊंट, त्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट आहे 45,000. ठीक आहे. झालं. समजलं मग इथपर्यंत? चला जाऊ पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. 5 तारखेची एंट्री आहे आपल्या समोर. कॅश पेड टू खन्ना ₹50,000 आणि एंट्री झाली खन्ना अकाउंट डेबिट टू कॅश. काय एंट्री झाली? खन्ना टू कॅश. बरोबर आहे का? मग आता पहिले आपल्याला जावं लागेल खन्नाकडे, कारण खन्नाला डेबिट आहे म्हणून मी खन्नाच्या अकाउंटला जातो. मग खन्ना अकाउंट इथं खालीचे बघा, दिसतंय का? हा. आणि खन्नाला काय आहे? डेबिट. म्हणून त्याच्या डेबिट साईडला आपण पोस्टिंग करणार. तारीख घालणार आपण तिथं, जी काय तारीख असेल. 5 तारीख आहे माझ्यामध्ये म्हणून 5 तारीख, 5 एप्रिल. आणि क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव येतं इथं टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट येते 50,000. कन्फ्युजन अमाऊंट घेण्याचं फक्त कुठं असणार आहे? ज्यावेळेस दोन डेबिट आणि एक क्रेडिट, किंवा एक डेबिट आणि दोन क्रेडिट असेल, त्याच वेळेस अमाऊंट कोणती घ्यायची? हा प्रश्न. जसंही ट्रान्झॅक्शन तसं येईल तुम्हाला मी सांगेल अमाऊंट कोणती घ्यायची. ठीक आहे. झाली ही पोस्टिंग. दुसरी पोस्टिंग कुठं करायची आपल्याला? तर कॅश अकाउंटला. कॅश अकाउंट इथं आहे का? नाही. मग मी जातोय कॅश अकाउंटकडे. बघा इथं कॅश अकाउंटकडे आलो. कॅश अकाउंटला क्रेडिट आहे. कॅशला काय आहे? क्रेडिट. म्हणून मी क्रेडिट साईडला पोस्टिंग मला करायची आहे. मग क्रेडिट साईडला पहिले मी डेट टाकणार 5 एप्रिल आणि डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव. डेबिट कोणाला आहे? खन्नाला. म्हणून बाय खन्ना अकाउंट आणि अमाऊंट इथे घेतोय 50,000. अमाऊंट किती घेतली? 50,000. झाली. डेबिट आणि क्रेडिट दोन्ही साईडची पोस्टिंग आपली झाली. झाली का नाही? मग आपल्याला जावं लागेल नेक्स्ट एंट्रीकडे. पुढची एंट्री 6 तारखेची. चला 6 तारखेला जाऊ. 6 एप्रिल. भट रिटर्न गुड्स वर्थ ₹2,000. 2,000चा माल परत केला आणि एंट्री झाली सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू भट अकाउंट 2,000. बरोबर का नाही?
मग आता सेल्स रिटर्न अकाउंट आपल्याकडे पाहिजे तिथं आहे, आपल्याकडे आहे ना. मग सेल्स रिटर्नला डेबिट असल्यामुळे मी सेल्स रिटर्नच्या डेबिट साईडला पहिले जातो. बघा सेल्स रिटर्न कुठे आहे, सगळ्यात खाली बघा इथं आहे ना. बघा इथं सेल्स रिटर्न आहे. याच्या डेबिट साईडला मी पोस्टिंग करणार, डेबिट साईडला पहिले डेट टाकणार 6 एप्रिल. आणि क्रेडिटच्या अकाउंट जाऊ, क्रेडिटला कोणी भट म्हणून टू भट अकाउंट, टू भट अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार 2,000. 2,000चा माल परत आला म्हणून 2,000. ओके, झालं. त्यानंतर पुढची पोस्टिंग कुठं जाणार आहे तर सेल्स भट अकाउंटला. भट अकाउंट आहे की इथं नाहीये, मग मी भट अकाउंट कडे जातोय. बघ, भट अकाउंट कडे आलो आपण. भटला क्रेडिट आहे, भटला क्रेडिट असल्यामुळे भटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल. या ठिकाणी डेट टाकतो मी क्रेडिट साईडला. आणि पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव टू बाय सेल्स अकाउंट आणि अमाऊंट घालतो इथं 2,000. बाय सेल्स, सेल्स नाही, बाय सेल्स रिटर्न अकाउंट 2,000. बाय सेल्स रिटर्न अकाउंट 2,000. झाल्या, दोन्ही पोस्टिंग पूर्ण झालेल्या आहेत या ट्रान्झॅक्शनच्या. पुढे जाऊ आपण 7 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. चेक रिसिव्ह फ्रॉम भट ₹20,000 ऑन अकाउंट आणि एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू भट. बरोबर. मग आता हे दोन अकाउंटला पोस्टिंग करायची, बँकेला करायची म्हणून बँकेच्या मी डेबिटला जातो. बघा पहिले बँकेकडे जातो. बघा इथे बँक अकाउंट आहे. हं? बँकेच्या डेबिट साईडला मी इथे येतोय. डेबिट साईडला मी पहिले ट्रान्झॅक्शनची डेट घालणार आणि क्रेडिट साईडचं अकाउंटचं नाव टू लिहून इथं घालणार, टू भट अकाउंट. आणि अमाऊंट आपण लिहिणार इथं 20,000. किती अमाऊंट त्या ट्रान्झॅक्शनची? 20,000. बरोबर, झालं. चला पुढे जाऊ. पुढे भट अकाउंटला आपल्याला जावं लागेल. भट अकाउंटला जाण्यासाठी मला बघा या ठिकाणी आलंय भट अकाउंट. भटच्या क्रेडिट साईड, भटला काय आहे? क्रेडिट आहे, म्हणून क्रेडिट असल्यामुळे भटच्या क्रेडिट साईडला मला पोस्टिंग करावी लागणार. इथं पहिले तारीख घालतो आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. आणि अमाऊंट लिहितो इथं 20,000. अमाऊंट किती आहे? 20,000. ओके, झालं. ही पण एंट्री आपली पूर्ण झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. 8 तारखेची एंट्री आपल्याकडे बघा. परचेस फर्निचर वर्थ ₹45,000 आणि एंट्री झाली फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश. आहे का नाही? मग आता आपल्याला फर्निचर आणि कॅश या दोन अकाउंटला पोस्टिंग करायचंय. बरोबर. मग फर्निचर अकाउंटला मी जातोय पहिले. बघा फर्निचर अकाउंटला जातो. फर्निचर अकाउंट बघा या ठिकाणी आहे 2 नंबरला. डेबिट असल्यामुळे डेबिट साईडला मी डेट घालतो पहिले. फर्निचरच्या डेबिट साईडला डेट. पर्टिक्युलर्स मध्ये क्रेडिटचं नाव टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट मध्ये अमाऊंट 45,000. बरोबर. पहिली पोस्टिंग झाली. दुसरं अकाउंट आहे कॅश अकाउंट आणि कॅश अकाउंटला आपल्याला जावं लागेल, आहे का नाही. कॅश अकाउंटला मी जातोय. कॅशच्या क्रेडिट साईडला आपल्याला पोस्टिंग करावी लागणार, कारण की कॅशला काय आहे एंट्री? क्रेडिट. म्हणून क्रेडिट साईडला आपण पहिले डेट टाकणार 8 एप्रिल आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहिणार बाय फर्निचर अकाउंट आणि अमाऊंट लिहितोय 45,000. झालं. हे पण पोस्टिंग कम्प्लीट झालं. किती तारखेचं आहे? 8. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. 10 तारखेची एंट्री पुढची. 10 तारीख. परचेस गुड्स फ्रॉम कामत ₹25,000. 25,000चा माल कामतला विकतो. आणि एंट्री झाली परचेस अकाउंट डेबिट टू कामत. आहे का नाही? परचेस अकाउंट डेबिट टू कामत. आता ह्या दोन अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करायची. परचेसला मी पहिले जातो. बघा या ठिकाणी परचेस अकाउंट आहे, आहे ना. परचेसला डेबिट असल्यामुळे डेबिट साईडच्या कॉलम मध्ये डेट मी लिहितो आणि पर्टिक्युलर मध्ये टू कामत अकाउंट, टू कामत अकाउंट आणि अमाऊंट लिहितो तिथं 25,000. बघा त्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट आपण इथं लिहिली 25,000. झालं. अजून एक पोस्टिंग राहिली कामतला. मग मला जावं लागेल कामत अकाउंट कडे. मग मी जातोय कामत कडे. बघा कामत अकाउंट इथं आहे. एक पोस्टिंग नाहीये, त्याला क्रेडिट आहे म्हणून क्रेडिट साईडला मला पोस्टिंग करावं लागेल. क्रेडिट साईडला मी इथं डेट घालतो. डेट 10 एप्रिल. आणि पर्टिक्युलर्स मध्ये डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव टू बाय परचेस अकाउंट आणि अमाऊंट लिहितो इथं 25,000. अमाऊंट किती आली? 25,000.
झाली ही पण एंट्री पूर्ण झाली. जाऊ पुढच्या 11 तारखेच्या एंट्रीकडे. मी जातोय 11 तारखेच्या एंट्रीकडे. सोल गुड्स टू भट रुपीज 36,000 आणि एंट्री झाली भट अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 36,000ची एंट्री. आता पहिले कोणाकडे जावं लागेल आपल्याला? ज्याला डेबिट आहे त्याचं भटकडे जायचं पहिले. कधी पण डेबिट साईड वाल्याकडे जायचं. मग मी भट अकाउंटला जातो. बघा इथं भट अकाउंट आहे, तिथं सेल्स आहे, तो काय भाग नाही. पण डेबिटची पोस्टिंग पहिले करून घ्यायची. डेबिट साईडची पोस्टिंग करायची. मला तिथं अमाऊंट टाकावं लागेल, आपलं डेट टाकावं लागेल. मग मी डेट टाकतो तिथं 10 एप्रिल, 11 एप्रिल. आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट लिहा तिथं 36,000. अमाऊंट किती आहे? 36,000. बरोबर. आता इथंच या स्क्रीनवर दुसरी पोस्टिंग आपल्याला करायची, ती म्हणजे सेलच्या क्रेडिट साईडला. मग सेलच्या क्रेडिट साईडला आलो, तिथं मी डेट टाकली 11 एप्रिल. आणि पर्टिक्युलर्स मध्ये डेबिटच्या अकाउंटचं नाव, डेबिटला कोण आहे? भट अकाउंट, म्हणून बाय भट अकाउंट. आणि अमाऊंट आहे 36,000. अमाऊंट किती आहे? 36,000. झाली एंट्री पूर्ण झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे माझ्यामध्ये 12 तारीख आहे. 12 तारखेची एंट्री आहे. पेड सॅलरी टू स्टाफ रुपीज 20. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, आहे का नाही? सॅलरी आणि कॅश या दोन अकाउंटला पोस्टिंग होणार. पहिले ज्याला डेबिट त्याच्याकडे जायचं. कोण आहे? सॅलरी. मग मी सॅलरीकडे जातो. बघा सॅलरी वरतीचे बघा टॉपला इथं आहे ना. त्याच्या डेबिट आहे त्याला, म्हणून डेबिट साईडचा डेबिटला आपण पोस्टिंग करणार आहे. डेबिट साईडला डेट घालतो मी इथं 12 एप्रिल. पर्टिक्युलर्स मध्ये क्रेडिटचं नाव टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट टाकतो 20,000. बर, अमाऊंट किती आली? 20,000. झाली ही पोस्टिंग झाली. दुसऱ्या पोस्टिंग साठी मला जायला लागेल कॅश अकाउंट कडे. मग मी जातोय कॅश अकाउंट कडे. कॅशला काय आहे इथं? क्रेडिट आहे. कॅशला काय आहे? क्रेडिट, म्हणून कॅशच्या क्रेडिट साईडला मी डेट टाकणार 12 एप्रिल. आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय सॅलरी अकाउंट आणि अमाऊंट घालतो आपण 20,000. अमाऊंट किती आहे? 20,000. झाली ही पण पोस्टिंग पूर्ण झाली. पुढची एंट्री आहे 13 तारीख. 13 तारखेच्या एंट्रीकडे मी जातो. परचेस गुड्स फॉर रुपीज परचेस गुड फॉर कॅश रुपीज 6,500 आणि परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अशी आपली एंट्री झाली. आता दोन अकाउंट कोणती पोस्टिंगला येणार? परचेस आणि कॅश. मग मी परचेस अकाउंट कडे पहिले जाणार, कारण की डेबिटची पोस्टिंग अगोदर करा आणि मग क्रेडिटची करा. बघा परचेसच्या डेबिटला मला काय करावं लागणार आहे? डेट घालावी लागणार इथं. मग डेट टाकतो. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये क्रेडिटच्या अकाउंटचं नाव कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट टाकायचं 6,500. अमाऊंट किती टाकली? 6,500. ठीक आहे. झालं, एक एंट्री पूर्ण झाली डेबिट अकाउंटची, परचेसच्या अकाउंटची. अजून कॅशच्या अकाउंटची पोस्टिंग करायची आपल्याला. मला जावं लागेल कॅश अकाउंट कडे. मग मी जातो कॅश अकाउंट कडे. बघा कॅश अकाउंट समोर आहे. कॅशला काय आहे इथं? क्रेडिट आहे का नाही? कॅशला क्रेडिट आहे, म्हणून कॅशच्या क्रेडिट साईडला पहिले मी डेट टाकतो 13 एप्रिल. आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव इथे लिहितो बाय परचेस अकाउंट आणि अमाऊंट घालतो 6,500. अमाऊंट किती आहे? 6,500. झालं, अमाऊंट पूर्ण अमाऊंट झाली. पुढचं आहे 14 तारखेची एंट्री. 14 तारखेची एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅशला डेबिट आणि सेल्सला क्रेडिट. मला पुन्हा कॅशकडे जावं लागेल, कॅशला डेबिट असल्यामुळे. इथं आल्यानंतर डेबिट आहे कॅशला, म्हणून कॅशच्या डेबिट साईडला पोस्टिंग होणार. कॅशच्या डेबिट साईडला मी पहिले अमाऊंट घालतो आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव सेल्स अकाउंट आणि अमाऊंट मध्ये 16,000. अमाऊंट किती आली? 16,000. ठीक आहे. आता कुठे जावं लागेल आपल्याला? सेल्सला. सेल्सला क्रेडिट आहे, म्हणून मी सेल्सकडे जातो. बघा सेल्सच्या क्रेडिट साईडला बघा वरती इथं सेल्स अकाउंट आहे आपल्याकडं, आहे ना. सेलच्या क्रेडिट साईडला आपल्याला पोस्टिंग करावी लागणार आहे. तिथं मला पहिले डेट टाकावी लागेल. माझ्या ट्रान्झॅक्शनची डेट काय आहे? 14 एप्रिल. आणि
क्रेडिटच्या अकाउंटचं नाव इथे लिहायचं, आपलं डेबिटच्या अकाउंटचं नाव आपल्याला इथे लिहायचं बाय कॅश अकाउंट, आणि अमाऊंट लिहायची आपल्याला 16,000. अमाऊंट किती आली? 16,000 झाली. ही पण पोस्टिंग पूर्ण झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची आणि शेवटची एंट्री 30 तारीख. बघा, चेक रिसिव्ड फ्रॉम भट ₹50,000, बँक अकाउंट डेबिट टू भट अकाउंट, अशी एंट्री झाली. या बँकेला आणि भटला आपल्याला काय करावं लागेल? पोस्टिंग करावं लागेल. मग मी जातो पहिले बँकेकडं. बघा, बँकेकडे गेलो, बँकेच्या अकाउंटकडे. इथं बँक अकाउंट आहे, आहे ना. बँकेला डेबिट आहे म्हणून डेबिट साईडला मी अमाऊंट तिथं घालणार 30 एप्रिल, आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव टू भट अकाउंट, आणि अमाऊंट लिहायची इथं जी काही आपल्याला अमाऊंट ट्रान्झॅक्शनची आहे ती 50,000. अमाऊंट किती आहे? 50,000 झाली. एक पोस्टिंग झाली. क्रेडिटची पोस्टिंग आपल्याला करायची. क्रेडिटची पोस्टिंग कुठे आहे? पुढची भट अकाउंटला. मग मी भट अकाउंटकडे जातोय. भटला क्रेडिट आहे म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला मी पहिले काय करणार? डेट टाकणार 30 एप्रिल. बघा, या ठिकाणी मी डेट टाकतो 30 एप्रिल, आणि बाय बँक अकाउंट, आणि इथं अमाऊंट घालणार आपण. अमाऊंट किती आहे? 50,000. बघा, आली अमाऊंट. अशा पद्धतीने सगळी पोस्टिंग काय झाली? पूर्ण झाली. झाली का नाही पोस्टिंग? बरं. पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग करायचं. काय करायचं? बॅलन्सिंग. बॅलन्सिंग कसं करायचं आपल्याला? तर पहिल्या अकाउंट पासून सुरुवात करायची. पहिलं अकाउंट आपलं कॅश अकाउंट. मग मी कॅश अकाउंटकडे जातो. बरं. कॅश अकाउंटची कोणती साईड मोठी ती बघायची. बरोबर, बिलकुल नाही. डेबिट साईड. 1,00,000 रुपये अमाऊंट तर डेबिटला पहिलेच आहे का? 1,35,000 आणि 16,000 अशा तीन अमाऊंट आहेत. मग डेबिटची मी टोटल करतो. बघा, टोटल करताना एक लक्षात घ्यायचं की वरतून एक लाईन सोडली पाहिजे. म्हणजे आता बघा, या ठिकाणी किती लाईन पर्यंत आपली एंट्री आल्या? 4 आहे ना. मी एक लाईन सोडायची आणि मग खालच्या लाईनवर घ्यायचं इथं टोटल, आणि खालून पण एखादी लाईन पाहिजे आपल्याला. बरोबर. मग मी इथे टोटल लिहितो 1,51,000 एवढी टोटल आपली आहे. आली का टोटल? तीच क्रेडिट साईडला लिहायची. एक क्रेडिट साईडला मी इथे लिहितो 1,51,100 लिहिली. आता डेबिट साईडच्या ज्या अमाऊंट आहेत त्या त्याच्यातून वजा करायच्या. त्याची वजा केल्यानंतर या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर त्याची शिल्लक राहते 29,500. आणि मग त्या अमाऊंटच्या पुढे इथं 30 तारीख घालायची, 30 एप्रिल, आणि पुढे लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. काय लिहायचं? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 30 तारखेचा जो काही बॅलन्स असेल तो कॅरीड डाऊन करायचा, आणि तोच बॅलन्स 1 तारखेला म्हणजे पुढच्या अपोजिट साईडला ओपन करायचा. बघा, या ठिकाणी मी पुन्हा डेट टाकतो 1 मे, आणि इथे लिहितो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि तीच अमाऊंट येईल 29,000. आता हे कॅश अकाउंट आपल्याला सांगतंय की आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे? 29,000. बघा, समराईज पद्धतीने सांगेल इथं आपल्याला पटपट सांगता येईल. डेबिट साईडला कॅपिटलची 1,00,000 आले, माल विकला 3 तारखेला 35 आले, 14 तारखेला माल विकला 16 आले, असे टोटल किती आले? 1,51,000. बरोबर का? इकडे खन्नाला 50 दिले, फर्निचर परचेस केलं 45 दिले, सॅलरी 20,000ची दिली, आणि माल परचेस केला त्याचे 6,500 पडले. मग शिल्लक किती राहिले? 29,500. म्हणजे हा कॅशचा बॅलन्स. कॅशचा बॅलन्स कधीच मायनस येणार नाही. त्याची नेहमी डेबिट साईडच मोठी येणार, हे लक्षात ठेवा. कारण मायनस होणार नाही कधी. बरोबर. ठीक आहे, झालं. अकाउंट कसं क्लोज करायचं समज. याप्रमाणे प्रत्येक अकाउंट क्लोज करायचं. आता पुढचं बघा, कॅपिटल अकाउंट. कॅपिटलची कोणती बाजू मोठी आहे? बघा बरं. क्रेडिट. साहजिक, डेबिटला तर काहीच नाही. मग क्रेडिटची बेरीज करायची. एक लाईन सोडून मी बेरीज करतोय. डेबिटला आणायची, वरच्या अमाऊंट वजा करायचे. वर काही नाही, जे झिरो आहे म्हणून लाखातून झिरो गेले, 1,00,000, आणि त्याला शेवटी डेबिट साईडला लिहायचं 30 तारीख घालायची, आणि लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 30 तारखेचा जो बॅलन्स असेल तो कॅरीड डाऊन बॅलन्स असेल, तो डेबिट साईडला येऊ, अदरवाईज क्रेडिट साईडला येऊ. बरोबर. टू बॅलन्स कॅरीड डाऊन, आणि त्याला
दुसऱ्या अपोजिट साईडला ओपन करायचं 1 तारखेला 1 मे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहा 1 लाख. जो काही बॅलन्स आलाय तोच आपल्याला इथे लिहायचा आहे. तर आधी त्यांची टोटल करायची मग. आता टोटल तर केली आपण इथं याच्यामध्ये, आणि डेबिटला काहीच नाही म्हटल्यावर -0 ना. 1 लाखातून 0 गेले, किती राहिले? 1 लाखच राहिले. इथं तरी होतं, इकडची टोटल मोठी होती आणि त्याच्यातून व्यवहारची अमाऊंट वजा केल्यावर किती राहिले? 29,500. ठीक आहे. चाल, बरेच अकाउंट असे येतात का ज्याची एकच साईड असते बघा. तर पुढे जे आहे ते परचेस अकाउंट आहे. पुढचं कोणतं आहे? परचेस अकाउंट. आता मी जातो पुढच्या अकाउंटचं क्लोजिंग करण्यासाठी. नेक्स्ट अकाउंटला जातोय मी. नेक्स्ट अकाउंट आहे परचेस. परचेसचं पण बघा किती सोपं आहे. डेबिट साईड मोठी आहे, त्याची काही एकच साईडला एंट्री झालेल्या आहे. डेबिट साईड मोठी म्हणून डेबिट साईडची मी टोटल करतो 88,500. बरोबर. क्रेडिट साईडला आणतो तिला 88,500. वरच्या अमाऊंट वजा करायचे, वर काहीच नाही, 0. 88,500 मधून 88,500 गेले, 88,500 मधून 0 गेले, 88,000 शिल्लक. आणि त्या शिल्लक रकमेला काय लिहायचं? डेट घालायची, शेवटची तारीख त्या महिन्याची 30 एप्रिल. बाय बॅलन्स. आणि क्रेडिटला असेल तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, आणि डेबिटला असेल तर टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बरोबर. इथं क्रेडिटला बॅलन्स आला म्हणून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हाच बॅलन्स कुठं ओपन करायचा? 1 तारखेला इथं 1 मे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 88,500. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 88,500. ठीक आहे. झालं. जो पुढचा अकाउंट क्लोज करायला होता खन्ना अकाउंट. बघा म्हणजे टोटल परचेस किती झालं? तर 88,500 आपल्याला हे अकाउंट सांगतंय. बरं. खन्ना. खन्ना अकाउंटची कोणती साईड मोठी बघा बरं, दिसतंय तुम्हाला? कोणती साईड? क्रेडिट साईड मोठी दिसतंय का? इथं 57,000 आहेत आणि इथं 50च आहे. मग 57,000 मी इथं टोटल घेऊन टाकतो. 57,000 ती डेबिटला लिहितो. 57,000 वरच्या अमाऊंट वजा करू. 57 मधून 50 गेले, किती राहिले? 7,000. किती राहिले? 7,000. त्याला काय लिहायचं? आता डेबिटला बॅलन्स आला म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पहिले तारीख कोणती घालायची? पण 30 तारीख. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 30 तारखेचा बॅलन्स हा कॅरीड डाऊन असेल, 1 तारखेचा बॅलन्स ब्रॉट डाऊन असेल. लक्षात घ्या. हाच बॅलन्स आपण 1 तारखेला ट्रान्सफर करणार आहे अपोजिट साईडला. बरोबर. मग इथं अपोजिट साईडला मी डेट घालतो आणि तिथे लिहितो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 7,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 7,000. झाली. हे पण अकाउंट क्लोज झालं. जाऊ पुढच्या अकाउंट कडं. बघा पुढचं अकाउंट कोणतं आहे? इथं सेल्स अकाउंट असेल माझ्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक अकाउंटची पोझिशन आपल्याला तिथंच ठरते. बरोबर. सेल्स अकाउंट. सेल्सची कोणती साईड मोठी आहे? क्रेडिट. एकच साईडला एंट्री. परचेसच्या आणि सेलच्या एकाच साईडला एंट्री असणार आहे. मग मग क्रेडिट साईडला मी टोटल करतो, ती आली 1,32,000. किती आली? 1,32,000. डेबिटला आणतो 1,32,000. वरती कोणत्याही अमाऊंट नाहीये, म्हणजेच बॅलन्स 1,32,000 शिल्लक राहणार आहे. मी इथं लिहितो 1,32,000. आणि त्या बॅलन्सला काय लिहायचं? 30 तारीख घालायची आणि टू बॅलन्स कॅरी डाऊन असा शब्द आपल्याला तिथे लिहायचा. 30 तारखेचा बॅलन्स हा कॅरी डाऊन असेल, 1 तारखेचा बॅलन्स ब्रॉट डाऊन असेल. लक्षात घ्या. आणि हाच बॅलन्स आपल्याला 1 तारखेला अपोजिट साईडला न्यायचा. मग मी अपोजिट साईडला मी इथे नेणार 1 मे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,32,000. मग तुम्ही थोडक्यात सांगणार का सेल्स किती झाला? 1,32,000 सेल्स झालेला आहे. बरोबर. आणि अमाऊंट कुठं आली त्याची? क्रेडिट साईडला. अमाऊंट कुठं आली? क्रेडिट साईड. बर. पुढे जाऊ. पुढचं अकाउंट आहे भट अकाउंट. भट अकाउंट क्लोज करायचे. बघा बरं याच्यात कोणती साईड मोठी वाटते तुम्हाला? हा, कोणती
कोणती मोठी आहे, डेबिट का क्रेडिट? डेबिट साईड मोठी आहे बघा. कोणती साईड मोठी आहे? डेबिट साईड. मग डेबिट साईडची मी टोटल करतो. बघा डेबिट साईडची टोटल आली 81,000. बरोबर. कुठं आणली? क्रेडिट साईडला आणली 81,000. त्यातून हे 50 आणि 20, 70 आणि 2, 72. 72,000 वजा केले. अमाऊंट शिल्लक राहिली. किती राहिली शिल्लक? 9,000. त्याला आपण लिहिणार 30 तारीख. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. थोडक्यात भट हा, याला आपण माल विकतो तो आपण आपला कोण आहे? डेटर्स आहे. म्हणजे थोडक्यात या डेटर्स कडून आपल्याला 9,000 येणं बाकी आहे. लक्षात घ्या. भटकडून 9,000 येणं बाकी आहे. हे अकाउंट तुम्हाला सांगतं का त्याला आपण 4 तारखेला माल विकला होता 45चा, 11ला विकला होता 36चा, आणि त्याने माल परत केला 2,000चा. चेक दिला पहिले 7 तारखेला 20,000चा, 30 तारखेला 50,000चा दिला. असे टोटल 72,000 आपले वजा झाले. बरोबर. जो माल रिटर्न केला तो पण वजा करावा लागेल आपल्याला. बरोबर. आणि मग 1 तारखेला त्याचा बॅलन्स लिहायचा आपल्याला खाली. 1 मे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. 1 मिनिट मी तो टास्क बार हाईड करतो फक्त, जेणेकरून आपल्याला तो बॅलन्स आपल्याला तिथं दिसेल. हम्म. ठीक आहे, चला जाऊ पुढे. पुढच्या अकाउंटकडे मला जायचंय आता. हा, नेक्स्ट अकाउंटकडे जातोय. पुढचं आहे कामत अकाउंट. कामतची कोणती साईड मोठी? एकच साईड आहे बघा त्याला, क्रेडिट. क्रेडिट साईडची टोटल करा. 25,000. डेबिटला आणा 25,000. वरच्या अमाऊंट वजा करा. बॅलन्स राहणार 25,000. त्याला लिहायचं 30 तारीख. टू बॅलन्स कॅरी डाऊन. टू बॅलन्स कॅरी डाऊन. ओके. आणि तोच बॅलन्स कुठं आणायचा? ओपन करायचा अपोजिट साईडला 1 मेला, म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला 1 मे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,000. आता हे कामत अकाउंट आपल्याला असं सांगेल की आपण याच्याकडून माल परचेस करतो करतो का नाही. म्हणजे हा कोण आहे? आपला क्रेडिटर. याला किती देणं आहे आपलं? हा बॅलन्स सांगतो. 25,000 रुपये देणे. देणं नेहमी क्रेडिट साईडला येईल, येणं नेहमी डेबिट साईडला येईल. मागच्या अकाउंटला डेबिट साईडला आलं होतं. बरोबर आहे का नाही? इथं क्रेडिट साईडला. ब्रॉट डाऊन बॅलन्स हा मेन बॅलन्स लक्षात ठेवा. ओके. जा पुढे. क्लोज करायचं बँक अकाउंट. बँकेचा डेबिट साईड मोठी म्हणून डेबिटची टोटल केली 70,000. क्रेडिटला आणली 70,000. वरच्या अमाऊंट काहीच नाही म्हणून त्या सगळ्या वजा केल्या तर 70,000च बॅलन्स राहिला. आणि त्याला लिहायचं 30 तारखेला बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आणि तीच अमाऊंट कुठे ओपन करायची? अपोजिट साईडला 1 मेला ओपन करायची. 1 मे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 70,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 70,000. आता हे अकाउंट, बँकेचं अकाउंट आपल्याला सांगतं का बँकेमध्ये किती पैसे शिल्लक आहे? 70,000. खर्च झाला काही? काहीच नाही. आलेले पैसे मग कधी? 7 तारखेला भटकडून 20 आले आणि 30ला भटकडूनच 50 आले चेकद्वारे. ओके, समजलं. चला जाऊ पुढच्या अकाउंटकडे, क्लोजिंगकडे. पुढचं आहे सॅलरी. सोपं आहे एकदम. सॅलरीची डेबिट साईड मोठी, डेबिटची टोटल करू. क्रेडिटला आणू. क्रेडिटच्या अमाऊंट वजा केल्या 20,000. त्याला लिहितो आपण 30 तारीख बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आणि त्यालाच आपण एक एक मेला आपण ओपन करू. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. म्हणजे थोडक्यात सॅलरी आतापर्यंत किती पेड केली? 20,000. फर्निचरची डेबिट साईड मोठी, डेबिटची टोटल करू 45,000. क्रेडिटला आणू 45,000. वरती क्रेडिट साईडला काहीच ट्रान्झॅक्शन नाही, म्हणजे जसं तसा बॅलन्स 45,000 शिल्लक राहील. आणि त्याला आपण लिहिणार 30 तारीख बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आणि 1 तारखेला आपण ओपन करतोय त्याला 1 मे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000. जा पुढे बघा. सेल्स अकाउंट, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची डेबिट मोठी आहे म्हणून डेबिटची टोटल केली 2,000. क्रेडिटला आणली 2,000. वरती काहीच शिल्लक नाही म्हणून आहे ते, म्हणजे वरती काही ट्रान्झॅक्शन नाही म्हणून आहे तीच अमाऊंट शिल्लक राहणार 2,000.
आणि त्याला आपण लिहिणार 30 सप्टेंबर बाय 30 एप्रिल आहे बरं, सप्टेंबर आलं इथं चुकून. 30 एप्रिल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2000, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2000. आणि तीच अमाऊंट कुठं ओपन करणार आपण? 1 तारखेला 1 मे, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2000, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2000. झालं. चला, जाऊ पुढच्या अकाउंटकडे. पुढचे माझ्यामध्ये सगळे अकाउंट आपले बॅलन्सिंग पूर्ण झालं झालं का नाही? बघा. आता तुम्ही जर बघितलं, मी येतो कॅश अकाउंटकडं. कॅश अकाउंट काय सांगतोय? तर 29,500 शिल्लक आहे. कॅपिटल अकाउंट काय सांगतं? कॅपिटल किती आलेलं आहे? 1 लाख रुपये. कोणत्या साईडला? क्रेडिट. त्याचा बॅलन्स कोणता असणार आहे? क्रेडिट. त्याच्यानंतर सेल्स परचेस अकाउंट काय सांगतंय? टोटल परचेस किती झालं? 88,500. खन्ना अकाउंट काय सांगतंय? का 1 मेला बॅलन्स किती आहे त्याचा खन्नाचा? 7,000. तो कोण आहे आपला? क्रेडिटर आहे. त्याला आपल्याला 7,000 देणं आहे. क्रेडिट साईडला अमाऊंट आली बघा ऑटोमॅटिकली. क्रेडिटरची बॅलन्स अमाऊंट कुठे येणार? क्रेडिट साईडला. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर पुढे सेल्स अकाउंट. टोटल सेल्स किती झालाय? 1,32,000. बरोबर. आणि कुठं आला बॅलन्स? क्रेडिट साईडला. ब्रॉड डाऊन बॅलन्स हा मेन बॅलन्स लक्षात द्या. आणि त्याच्यानंतर भट अकाउंट. भट अकाउंट कडून आपल्याला किती, भट कडून किती घेणे? 9,000. म्हणजे प्रत्येक अकाउंट आपल्याला त्याचा स्टेटस सांगते. समराईज पद्धतीने ते लिहिल्या गेलेलं आहे. बरोबर आहे का? येते लक्षात? बरं. प्रत्येक अकाउंट आपला आपला बॅलन्स इथं सांग. समजलं मग? लेजर पोस्टिंग. लेजर पोस्टिंग आणि बॅलन्सिंग आजच्या भागामध्ये आपण बघितलं इथं. ठीक आहे. आज आपण इथंच थांबू. नेक्स्ट टॉपिक मध्ये पुढचा आपण एक लेजरचा प्रॉब्लेम आहे तो सोडून घेऊ. ट्रायल बॅलन्स आपल्याला सोडवायचा आहे. तो ट्रायल बॅलन्स आपण नंतर सोडून घेऊ. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स नंतर बघू. तर आज आपण इथं थांबू.